बघूयात। राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचं आयोजन केलं खरं, मात्र या कार्यक्रमात चर्चा रंगली ती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीची। एकीकडे मुंबईमध्ये हा सत्कार सोहळा होत असताना दुसरीकडे शिंदेंनी मात्र दरे गावातल्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणं पसंत केलं। या कार्यक्रमाचं एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रण होतं, मात्र शिंदे यांनी आपण नियोजित दौऱ्यामुळे या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही असं कळवल्याचं खुद्द अजितदादांनी सांगितलं। मात्र तरी देखील शिंदेंनी पाठ फिरवल्यामुळे चर्चा रंगली शिंदेंच्या गैरहजेरीचीच। तुम्ही देवेंद्रजींना तसंच आमच्या राणे साहेबांना, आमच्या अशोकरावांना मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो। परंतु एकनाथरावजींना मी भेटल्यावर सांगणार आहे, एकनाथरावजी आता तुम्हाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका, नाही आलं तरी चालेल पण तो प्रतिनिधी पाठवू नका। मी प्रतापवर नाराजी व्यक्त नाही करत, कारण प्रताप तसा माझा राष्ट्रवादीचाच आहे, आम्ही एकत्र काम करत होतो। इतर पण म्हणले असतील सर आम्ही येत नाही, आमचा प्रतिनिधी पाठवतो, आमचा प्रतिनिधी पाठवतो। शेवटी त्या वेळेस राहिलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजे महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचा तो सत्कार आहे आणि त्याच्यामुळे तो असणाऱ्यांनी स्वीकारला तर त्याला एक वेगळं आगळं महत्त्व आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल टोलेबाजी केली। माझ्या नावे सर्वात कमी वेळाचा मुख्यमंत्री असा रेकॉर्ड आहे, तसंच अजित पवारांच्या नावे सर्वात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री असा रेकॉर्ड आहे असं फडणवीस म्हणाले। त्यावेळी माझ्या लक्षात आलं की लोकांना वाटतं मी 2 वेळा मुख्यमंत्री झालो, पण मी 3 वेळा झालो। एकदा 72 तासाचा मुख्यमंत्री मी होतो आणि अजितदादांच्या नावाने तर रेकॉर्ड काय आहे, सगळ्यात जास्त वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा आणि सगळ्यात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री होण्याचा देखील, आणि माझ्याही नावे सगळ्यात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री होण्याचा देखील रेकॉर्ड आहे। कारण आम्ही दोघंही 72 तास त्यावेळी राज्य चालवलं। पण मला असं वाटतं की आज हे जे राज्य आपल्याला दिसतं आहे आणि ज्या प्रकारची युती आपल्याला दिसते आहे त्याची मुहूर्तमेढ ही त्या 72 तासामध्येच आम्ही रोवली होती, हे मात्र या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवावं लागेल।